उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये जोरकस प्रयत्न केले आणि ऐन निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 20 मे रोजी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी एक वाक्य उच्चारलं। आता तेच वाक्य त्यांच्यावर कारवाईचं कारण बनलंय। पाहूयात काय म्हणाले होते उद्धव ठाकरे आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होऊ शकते याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे। मुंबईत मतदानाच्या दिवशी घेतलेली हीच पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरली। या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत। त्यावरून कोण कोणावर कारवाई करेल हे 24 तासात कळेल असा उलटा इशारा संजय राऊतांनी दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कन्याकुमारीतल्या ध्यानधारणेकडेही त्यांनी लक्ष वेधलं, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी ठाकरेंची पाठराखण केली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 20 मेच्या पत्रकार परिषदेसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पत्र पाठवतात आणि त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्य तत्पर तर कारवाईचे आदेश दिले। आम्ही या कारवाईचं स्वागत करतो। सर्व वृत्तवाहिन्या 24 तास नरेंद्र मोदींचा हा मूकप्रचार दाखवत होते। ती सुद्धा एक मूक पत्रकार परिषदच होती। त्याच्यावर निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत। काय कारवाई होते बघ। 24 तासाचा अवधी आहे अजून आम्हाला। उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल कोण कोणावर कारवाई करतात। आता उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे किंवा त्यांच्याबद्दलची तक्रार आहे, त्या बाबतीत अशा अनेक ठिकाणी सत्तारूढ बाजूने देखील चुका करण्यात आल्या आहेत। मग त्यावेळी तशा तक्रारी होणं आवश्यक होतं आणि तक्रारी झाल्यावर तशी प्रतिक्रिया ही निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित असताना दिलेल्या नाहीत। अशी अनेक उदाहरणे आहेत। मुंबईत 20 मे रोजी मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी मतदानाला विलंब होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। त्यावेळी मतदान सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजप त्याचप्रमाणे निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडल्या। उद्धव ठाकरे काय म्हणाले होते तेही पहा। निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असून त्याच्याकडून पक्षपातीपणा करण्यात येतोय। मतदान केंद्रावर जाणून बुजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय। बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून मतदारांनी परत जावं हा सरकारचा डाव आहे। ठाकरे गटाला प्रतिसाद असलेल्या भागात निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून दिरंगाई केली जाते। भाजपनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात कमी मतदानाचा खेळ खेळला। भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या विरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेत ठाकरेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता। त्यावर निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाकडून माहिती मागवली होती। आता या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।